नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. काल मसाजोग ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र शासनाने ॲडव्होकेट उज्ज्वल निकम व बीडचे स्थानिक रहिवासी ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केलेली आहे. या बाबतीत लातूरातील फौजदारी कायद्यात गेल्या 40 वर्षापासून अनुभव असलेले निष्णात वकील ॲडव्होकेट बळवंतराव जाधव यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. या प्रकरणाला आता खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे का, हे आता त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया. नमस्कार वकील साहेब. नमस्कार. माध्यम वृत्तमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर हे जे प्रकरण आहे मसाजोगचं, आता या नियुक्तीनंतर न्याय मिळेल असं आपल्याला वाटतं का? वकील किती मोठा लावला, किती बॅरिस्टर लावला आणि म्हणून न्याय मिळत नसतो. फौजदारी कायद्यामध्ये तपास कसा झाला आहे, तपासाची दिशा कशा पद्धतीने झाली आहे, ज्या प्रकारचं आरोपपत्र आहे, ज्या FIR फाटला आहे अर्जदाराच्या फिर्यादीनंतर तपास कसा झाला व आरोपपत्र कसं तयार झालं त्याच्यावर केस चालली जाते. उज्ज्वल निकम येऊ किंवा आणखी मोठे येऊ म्हणून निकाल मिळत नाही, तर तो तपास कोण्या पद्धतीने चालला आहे. आणि माझ्या अभ्यासाप्रमाणे या प्रकरणात तपास योग्य दिशेने चाललेला नाही. ही केस सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सवर आधारित आहे. या केसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं खुनाचा उद्देश, मोटिव्ह जो आहे तो इस्टॅब्लिश होत नाही. त्यांनी वाल्मिक कराडची खंडणीची केस वेगळी आणि मर्डरची केस वेगळी, हे असं चालणार नाही. खंडणी केस आणि मर्डर केस म्हणजे ह्यांचा खून हे एकत्र जोडली पाहिजे. मृत्यू का झाला म्हणजे त्यांचा खून का करण्यात आला, त्याला 2 कारणं आहेत. सुरुवातीला खंडणी मागितली, खंडणी देताना संतोष देशमुखांनी अडथळा निर्माण केला, त्यांना मारलं, तिथून हाकलून दिलं आणि त्याचा राग मनात मी म्हणल्याप्रमाणे खंडणी मिळत नाही, माझ्या खंडणी मागण्याच्या प्रक्रियेमध्ये हा माणूस आडवा येतो म्हणून त्याला मारहाण झाली आहे. नुसती मारहाणच नाही झाली, ज्या क्रूर पद्धतीनं त्याला मारहाण केले, 4-5 घंटे मारत होते, ज्या पद्धतीने वार केलेले आहेत, ज्याप्रमाणे संभाजीराजेला छळून मारलं तसं देशमुखाला छळून मारलं आणि त्याचा व्हिडिओ करून काही ठिकाणी व्हायरल केला. ह्या करण्यामध्ये दुसरा हेतू होता की या जिल्ह्यामध्ये आमचं वर्चस्व आहे, आमच्या वर्चस्वाला जो आव्हान देईल त्याचा खून याच पद्धतीनं करू, हा एक दुसरा हेतू तो करण्यामागं होता. या बाबतीत तपास झाला आहे का नाही कळत नाही. आज टीव्हीवर बातमी कळत होती की CID लगेच चार्जशीट दाखल करणार, अजून तो कृष्णा आंधळे पकडायचा आहे, त्या बाबतीत काहीच होत नाही. वाल्मिक कराडला अटक होताना तो एकदा शहनशाहसारखा पोलिसाला सांगतो मी पुण्यामध्ये येतोय, पोलीस त्याची वाट बघत बसतायत, तो स्कॉर्पिओ गाडीमध्ये येतोय, तो कुणाशी बोलून आला, काय बोलून आला याचाही तपास होत नाही. मी या तपासावर समाधानी नाही आणि त्यामुळं किती मोठा वकील लावला आहे याच्याहून शिक्षा होत नाही, तर पुरावा कसा कोर्टासमोर आपण सादर करणार आहोत आणि मग वकील त्याचं कशी मांडणी करणार आहे, आलेल्या पुराव्याची मांडणी कशी करणार आहे, याच्यावर या खुनाचा म्हणजे निकाल अवलंबून असतो. खऱ्या मारेकऱ्याला जर शिक्षा करायचीच असेल तर तपास योग्य दिशेने गेला पाहिजे आणि माझ्या माहितीप्रमाणे तपास योग्य दिशेने चालला नाही. लोकांना अटक केली आहे, फॉर्मल हाताळ्या दाखल केले, त्यांचे फोन जप्त केलेत आणि मग काय पुरावा काय देणार कोर्टासमोर? सर्कमस्टन्शियल एव्हिडन्समध्ये पुरावा काय देणार? त्यांना मारताना पाहणारा प्रत्यक्षदर्शी तर कोणी नाही तुमच्याकडे, पण त्याला मारलं का? तर त्याचा कारण जे मोटिव्ह आहे ते खंडणी आहे, त्याला जोडलं गेलं पाहिजे. खंडणीची केस वेगळी आणि देशमुखाच्या खुनाची केस वेगळी करून भागत नाही. या खंडणीमुळं खून झाला आहे म्हणून त्याच्याशी ती जोडली गेली पाहिजे आणि आम्हाला जर कोणी वाटावर आला तर या पद्धतीनं मारू, या पद्धतीचं झालं पाहिजे. या सगळ्याचे फोन कॉल रेकॉर्ड जोडले गेले पाहिजे. त्या नोडल ऑफिसरला तपासण्या केल्यात का, आंधळेचा फोन कुठं आहे, काढायचं म्हणल्यावर ह्यांनी काढू शकतं, आंधळे सापडला जात नाही. हे फार मोठं दुर्दैव आहे महाराष्ट्र पोलिसाचं आणि याच्यामध्ये बड्या लोकांचे हात येण्याची शक्यता आहे. म्हणून कुणालाच हे लोक ओपन होत नाहीत असं मला वाटतंय. त्यामुळे तू कर मारल्यावनी, मी करतो रडल्यावनी असा प्रकार चालू आहे. तपास योग्य पद्धतीनं झाल्याशिवाय चार्जशीट दाखल करू नये असं माझं स्पष्ट मत. म्हणजे वकील साहेब, तुम्ही ह्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. शासनानं ग्रामस्थांच्या तोंडाला पानं पुसलेले असं तुम्हाला म्हणायचं? वकील नेमून न्याय मिळत नाही, बरोबर, तपास करून न्याय मिळतो. तपास शिक्षेपर्यंत नेऊन ठेवणारं चार्जशीट हे जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत वकील किती मोठा लावला आहे ह्याला महत्त्व नाही.
तपास कोण्या पद्धतीने केला याला महत्वाचं आहे. आणि मी आज या तपासावर या चार्जशीट आज होतं टीव्हीवर सकाळी सांगत होतं एबीपी माझावर की 2 दिवसात सीआयडी चार्जशीट दाखल करणार. अरे 2 दिवसात जर चार्जशीट दाखल केलं तर तुम्ही पुरावा काय आणलाय? पुरावाच नाही. आणि जर पुरावा नसेल तर कितीही मोठा वकील राहू द्या, शिक्षा होऊ शकत नाही, असं स्पष्ट माझं मत आहे. धन्यवाद भाऊ.